लांब असा टर्न मारायचा आणि पुन्हा खाली ह्या एक्सप्रेसवेला येत आहे. असं नाही की लगेच गाव आपलं चढलं गाडी की लगेच लागलं रस्त्याला, असं करायला लागत नाही. मोठ्या रॅम्प करून असं, किंवा त्या मुंबईला अलीकडे कोण गेला असला तर अटल सेतूवर चढायचं झालं तर जवळजवळ 1-1, 2-2 किलोमीटरचं असं रॅम्प आहे आणि त्यानं चढल्याशिवाय ते चढायचं नाही. आम्ही समृद्धी महामार्गावर बघितलं, साधारण 500-700 मीटरचं असं रॅम्प आहे आणि त्याशिवाय तुम्हाला तिथं वर चढता येत नाही. ह्याच्यापेक्षा सगळ्यात गोष्ट अशी झालेली आहे की हा एक्सप्रेस हायवे जो कुठला आपला ग्रीनफील्ड कॉरिडॉर असू दे किंवा दुसरा एक एक्सप्रेस हायवे, हे राष्ट्रीय रस्ते महामंडळ म्हणजे नॅशनल रोड अथॉरिटी NRA ही तयार करता येणार आहे. त्याची पर किलोमीटर किंमत आहे 51 कोटी रुपये पर किलोमीटर. आणि ह्यो जो रस्ता तयार होतोय त्याची किंमत लावली 110 कोटी रुपये. तुम्ही आकडेवारी सगळी काढून बघा. तुम्ही आता नवीन पिढी सगळी हुशार झाली आहे, त्यांना गुगलचा वापर करायचो. मी जे काय सांगतोय त्या गोष्टी सगळ्या तुम्ही खात्री करून घेऊ शकताय. आता त्या मूळ रस्ता होता 802 किलोमीटरचा. आता हिने विरोध केला त्यामुळे त्या रस्त्याची रुंदी झाली, लांबी झाली, वाढवली. ही हिकडनं पुन्हा असा हिकडं नेला, हिकडनं पुन्हा तिकडं इस्लामपुराकडनं पुन्हा कोल्हापुराकडे जोडायचं ठरल्यामुळं त्याची आता लांबी झाली आहे 856.2 किंवा 4 काहीतरी किलोमीटर अशी तिची लांबी झालेली आहे. आणि त्याच्या किमतीत सुद्धा पुन्हा अजून वाढ झालेली आहे अशा पद्धतीने आहे. आता 1 मेला म्हणजे काल त्या आपल्या जो रस्ता झाला त्याचा शिवणीजवळ टोल नाका चालू होतोय. आता इकडं चिखलहोळजवळ टोल नाक्याचं जुळणी झाली आहे. तुम्ही बघताय आता जाऊन सगळ्यांना तुम्हाला दिसतंय आता की चिखलहोळजवळ एक टोल नाका. आता पुन्हा ह्या एक्सप्रेसवेवर चढायचं, त्यात बोंबलाय जमीन जायची आणि त्याच्यावर चढायचं झालं तर त्याचा आणि टोल द्यायचा. म्हणजे गावातनं बाहेर पडायला आधी जमीनही जाणार, पुन्हा गावातनं बाहेर पडून इकडे तिकडे कुठं जायचं तर टोल. आणि हे सगळा उद्योग जी गरज नाही. आता आमची त्यातली भूमिका किंवा आम्ही हा विरोध करायला काय झालो, आपले झाले म्हटलं आता एवढं 4-5 2 नॅशनल राष्ट्रीय महामार्ग 2 आपले झाले. म्हणजे कराड विजापूर गुहागर जो रस्ता आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे 166 नंबरचा, 166E नंबरचा. ह्यो 160 नंबरचा ह्यो पाक बारामती पासून त्याच्या पूर्ण लांबनं नामनगर पासून येतोय इकडं सांगलीकडे जातोय, ह्यो राष्ट्रीय महामार्ग झालाय. आता 2 राष्ट्रीय मार्ग, पुन्हा 2 स्टेट हायवे म्हणजे विटा देवरी सातारा महाबळेश्वर ह्यो स्टेट हायवे, विटा आळसन इस्लामपूर कोकरूड ह्यो पण स्टेट हायवे. आणि लेंगरे आणि हे 2 रस्ते आहेत. त्या रस्त्यांना सुद्धा आता ह्या म्हणजे त्या योजनेमध्ये घालून ते रस्ते पुन्हा कॉन्क्रीटचं करायचं चाललंय. त्यामुळे आपल्या तालुक्यात नवीन रस्त्याची गरज नाही, ही एक गोष्ट. आणि हा ग्रीनफील्ड मार्ग जो शक्तीपीठ मार्ग हा आपल्या कसल्याही उपयोगाचा नाही. आता हे सरकार येण्यापूर्वी साधारण 1995-97 दरम्यान की रत्नागिरी नागपूर जोडलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं तो रत्नागिरी नागपूर हा MSH महाराष्ट्र मेजर स्टेट हायवे नंबर 3 तो डिक्लेअर केला. रत्नागिरी ते नागपूर ती जी साधारण 700-750 किलोमीटरची रुंदी होती. आता तो रस्ता सुरू झाला, पुन्हा त्या रस्त्याचं आता 25 वर्षानंतर सुद्धा तुम्ही आज जर तुम्ही आंबा घाटातनं खाली गेला तर अजूनही रत्नागिरीला जाणाऱ्या सगळं काम पूर्वी झाली नाही. ती रस्ता सगळा उकरून ठेवलाय. पुन्हा इकडनं गणपतपुळ्याकडे किंवा रत्नागिरीकडे जायचं जर कोण गेला असला अलीकडे पलीकडं तर माहिती घ्या तुम्ही, आंबा घाटातनं खाली जात असताना त्या रस्त्याचं अजून काम चाललंय. तो रस्ता पूर्ण झालेला नाही, म्हणजे 25 वर्ष झालं. म्हणजे आता ह्यो रस्ता उकरून एकदा ठेवला म्हणजे त्या टेंबूचं कॅनल उकरून ठेवलं होतं. 20-20 वर्ष जमिनी माणसाच्या अडकून पडल्या होत्या. अशातला तो प्रकार पुन्हा घडणार आहे. पुन्हा आणि सरकार बदलणार, पुन्हा ती कोण रद्द करणार, म्हणजे ही रस्ता रद्द करूया ह्या राजकारणाच्या भानगडी 50 होतील. ह्या सगळ्या गोष्टी घडते. तर त्या रस्त्यामध्ये तो रस्ता कसा जातोय सांगतो मला. रत्नागिरीतनं वर ज्योतिबा जवळ येतोय. तुम्ही ज्योतिबाला जाणारे सगळे आहे त्यामुळे तुम्हाला माहित आहे. इकडनं खालनं आपण वर जातो, ज्योतिबा वाघबेळातनं खाली उतरतो. तो रस्ता तसा कोल्हापुरात नेला. कोल्हापुरातनं तो रस्ता आला मिरजेला, म्हणजे सांगलीच्या पलीकडनं मिरजेकडे वळतोय. मिरज, नागज, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर
सोलापुरात आता तुमची खाली दक्षिणेकडे जाणारे रेल्वेनं जाणारे बरेच जण सोलापूरचा अनुभव घेतात. 6 पदरी रस्ता झालाय. सोलापुरातनं तो वळून तुळजापूरकडे जातोय. तुळजापूरमधनं उस्मानाबाद धाराशिव म्हणायचं आता, धाराशिवतनं लातूर, औसा, लातूर करून नांदेड, नांदेडवरनं यवतमाळ, यवतमाळातनं वर्धा आणि वर्ध्यातनं नागपूरला तो रस्ता जातोय. आता तो जवळजवळ रस्ता 90% रस्ता पूर्ण झालाय. थोडा रत्नागिरीचा खालचा भाग शिल्लक राहिलाय. मी परवाच